उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना किंवा मनसे जर एकत्रित आली तर बहुजन विकास आघाडीच्या विरोधात जी काय आम्ही एवढी वर्ष लढलोत किंवा उबाटाचे बाकीची जी लोक असतील ह्यांनी एवढी वर्ष त्यांच्या विरोधात लढलेत तर ते आज कसं काय सांगणार की हमारा नेता कैसा हो हितेंद्र ठाकूर जैसा हो असं आम्ही नाही सांगू शकत। एवढी वर्ष आम्ही त्यांच्यासोबत लढलोय, त्यांच्या विरोधात लढलोय, 35 वर्ष त्यांनीच राज्य चालवलं ना। मग आता 35 वर्ष त्यांच्या विरोधात आम्ही लढलो, आता ह्यांच्या विरोधात लढायचं आणि परत त्यांनाच आणायचं ते हे काय? मग आम्ही काय फक्त लढतच बसायचं? आम्ही फक्त काय रस्त्यावरच लढायचं? आम्हाला पण असं वाटतं, आमच्या कार्यकर्त्यांना पण असं वाटतं की रस्त्यावरची लढाई लढणारे आम्ही कार्यकर्ते प्रामाणिक आहोत, आम्ही पण सत्तेत गेलं पाहिजे। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। वसई विरारसाठी आता आपल्याला तिसरा पर्याय देखील पाहायला मिळतोय। आपल्यासोबत शेरू वाघ आहेत, जाणून घेऊया पुढची भूमिका काय असणार आहे, कारण त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही सगळी माहिती दिलेली आहे। कोणासोबत जाणार आहात तुम्ही? आम्ही कोणासोबत जाणार नाही, आमचा पक्ष स्वतंत्र आहे। खूप झाल्या लोकांच्या नेत्यांच्या चतरंगे उचलणं, आता आम्ही कोणासोबत जाणार नाही, आम्ही स्वतः सक्षम आहोत। आम्ही इतर बाकीच्या पक्षांना, छोटे मोठे जे कोणी संघटना आहेत, पक्ष आहेत, त्यांना आम्ही आव्हान करतोय की तुम्ही आता एकत्रित या। 35 वर्ष ह्यांनी राज्य चालवलं, आता ही लोक राज्य चालवतायत, ह्या दोघांनाही जनता वैतागलेली, आता तिसरा पर्याय हवा आहे। मग उबाटा शिवसेना असेल किंवा बाकीचे असतील, ह्या लोकांनी जी काय महाविकास आघाडी आहे किंवा बाकीचे अजून कोणी असतील छोटे मोठे, ह्यांनी सर्वांनी एकत्रित या। आपण एकत्रित येऊन आणि ह्या लोकांच्या विरोधात लढण्याची सध्या काळाची गरज आहे। असं म्हटलं जातंय की महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी एकत्र लढणार आहे। मग तुमची तिसरी आघाडी कोणासोबत जाईल? मग आम्ही तिसरी आघाडी स्वतः तयार करू, आणि जरी बहुजन विकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल, मनसे असेल किंवा इतर बाकीच्या संघटना पक्ष असतील, ह्या लोकांनी जरी तिसरी आघाडी तयार केली तर त्याच्यामध्ये जर आमच्यासारख्या लोकांना विश्वासात घेतलं आणि चांगल्या पद्धतीने जर त्या लोकांनी, म्हणजे आम्हाला भाजपला कुठल्याही परिस्थिती हरवण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय। आणि भारतीय जनता पार्टी सध्या नको, कारण की आताच्या घडीला अशी परिस्थिती आहे की भीक नको पण कुत्रा, आणि म्हणून आम्हाला तिसरी आघाडी मजबूतीने तयार करावी लागेल। आणि एवढी वर्ष बहुजन विकास आघाडीने सत्ता चालवली बघा, आता तुम्ही सांगता की बहुजन विकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना किंवा मनसे जर एकत्रित आली तर बहुजन विकास आघाडीच्या विरोधात जी काय आम्ही एवढी वर्ष लढलोत किंवा उबाटाचे बाकीची जी लोक असतील ह्यांनी एवढी वर्ष त्यांच्या विरोधात लढलेत तर ते आज कसं काय सांगणार की हमारा नेता कैसा हो हितेंद्र ठाकूर जैसा हो असं आम्ही नाही सांगू शकत। एवढी वर्ष आम्ही त्यांच्यासोबत लढलोय, त्यांच्या विरोधात लढलोय, 35 वर्ष त्यांनीच राज्य चालवलं ना। मग आता 35 वर्ष त्यांच्या विरोधात आम्ही लढलो, आता ह्यांच्या विरोधात लढायचं आणि परत त्यांनाच आणायचं ते हे काय? मग आम्ही काय फक्त लढतच बसायचं? आम्ही फक्त काय रस्त्यावरच लढायचं? आम्हाला पण असं वाटतं, आमच्या कार्यकर्त्यांना पण असं वाटते की रस्त्यावरची लढाई लढणारे आम्ही कार्यकर्ते प्रामाणिक आहोत, आम्ही पण सत्तेत गेलं पाहिजे। आम्ही सत्तेत गेल्यानंतर आम्हाला समजेल ना की जनतेचे काय मुद्दे आहेत आणि कशा पद्धतीने लढायचं ते, म्हणून आम्ही सोबळावर तरी लढणार आणि 115च्या 115 जागा लढायचं। काय नाही तर आम्ही प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभे करू, नाही निवडून आले तरी चालेल पण एखाद्या पाडण्याची ताकद आम्ही खंबीरपणे ठेवू। पण निवडणुकी म्हटली की पैसा येतो, प्रचारासाठी पैसा लागतो, तो पैसा कुठून आणणार? तुम्हाला एक इतिहास सांगतो। कॉम्रेड गोदावरी शामराव पडळकरांनी ज्यावेळी ह्या ठाणे जिल्हा असताना निवडणूक लढली त्यावेळी राजा मुकणे होते, यशवंत राजा मुकणे, घोड्यावर प्रचार करायचे, लोकांना सोन्याचे नाणी वाटायचे। लोकांनी त्या सोन्याच्या नाणी घेतल्या आणि कॉम्रेड गोदूताईला दिल्या का गोदूताई घे, तर ही लोक 5 वर्षातनं एकदा येतील आणि पैसे वाटतील, पण आम्ही पैसे न वाटणारी लोक आहोत, आम्ही 5 वर्षभर त्यांच्यासोबत राहून काम करू। पैसा जनता उभी करेल, निवडून आल्यानंतर कामं कोणासाठी करायचे तर जनतेसाठी करायचे। कम्युनिस्टांची पूर्णपणे विचारधारा वेगळी आहे। आम्ही आतापासून प्रचाराला लागू, गावागावात पाड्यापाड्यात घराघरामध्ये जाऊ, 1 रुपया आणि 1 मत लोकांकडनं आम्ही लोकवर्गणी जमा करू आणि लोकवर्गणी जमा करू ही निवडणूक लढू। ही निवडणूक अतिशय आदर्श ठरणार आहे, ही निवडणूक अतिशय आगळी वेगळी ठरणार आहे। तरुणांना, महिलांना आम्ही आव्हान करतोय की कोणाकडनंही पैसे घेऊ नका, 1 रुपया न घेता आम्ही कोणत्याही प्रकारचं, आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत, आम्ही आचारसंहिता कुठेच भंग करणार नाहीत। ही लोक आचारसंहिता भंग करण्याचं काम करतायत आणि ही लोक निवडून आल्यानंतर लोकांचा भ्रष्टाचार करण्याचा, आता अनिल कुमार पवार असतील, प्रशासकाच्या काळामध्ये बहुजन विकास आघाडी जेव्हा उतरली सत्तेवरून तेव्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना कळता न कळता त्यांची सत्ता, कारण की केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता, एवढा मोठा भ्रष्टाचार झाला। आज वसईचे अधिकारी ज्यावेळी भ्रष्टाचाराखाली पकडले जात आहेत तेव्हा आम्हाला लाज वाटते।
आम्ही देशभरामध्ये फिरणारे लोक आहोत, आम्ही राज्यात फिरतो, अख्ख्या पालघर जिल्ह्यात फिरतो, तेव्हा आम्हाला बाकीचे लोक सांगतात काय रे तुमच्याकडचा आयुक्त पकडला. आम्हाला लाज वाटते का काय तोंड दाखवायचं. ह्या भ्रष्टाचाराची वेळ काय येते. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीची त्या अधिकाऱ्यावर वचक असली पाहिजे, कारण की तो नोकर आहे आपला. आम्ही ज्यावेळी घरपट्टी भरतो, आम्ही ज्यावेळी जीएसटी भरतो, आम्ही टॅक्स भरतो, तेव्हा त्या अधिकाऱ्याला पगार जातो. आणि पगाराने जर ह्यांची भरले जात नसतील तर मग ही लोक अशा पद्धतीने भ्रष्टाचार करणार. आणि त्याच्यासाठी आता जनतेला परिवर्तन हवंय. आणि परिवर्तनासाठी आमच्यासारखी तरुण पिढी आहे, ह्या महिला आहेत, ह्या महिला सगळ्या सक्षम आहेत. गावापाड्यामध्ये जाऊन लोकांची बांधणी करतायत, पाड्यापाड्यामध्ये जाऊन संघटना उभी करतायत. 2009ला आमच्या मथुराताईंनी मार खाल्लेला आहे महानगरपालिका नकोय म्हणून. मग ज्या आणि माझे नगरसेविका राहिलेत त्या 5 वर्ष, त्यांनी अतिशय लोकांची घराघरात जाऊन कामं केलेत. आता आम्ही जर 5,000 लोकांचा महानगरपालिकेवर मोर्चा काढला तर 5,000 लोक जर आमच्या मोर्चाला येत असतील तर त्यांच्या घरामध्ये 10-10 मतं आहेत. मोठ्या प्रमाणात आम्हाला मानणारा वर्ग आहे. आणि ह्या लोकांनी कितीही पैशाचा पाऊस पडू दे, पण आम्हाला खात्री आहे की आम्ही आमच्या निष्ठेवर राहू, आम्ही आमच्या प्रामाणिकतेवर राहू. आम्ही लोकांना आव्हान करू की 1 रुपयाही न घेताना मतदान झालं पाहिजे. आपण जर पाहिलं तर आता वसई विरार शहरामध्ये वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी हा लोकांसाठी पर्याय असू शकते. येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे. आचारसंहिता सुरू झालेली आहे. 23 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. असं असताना आता लाल बावटा नक्की कोणाचं गणित बिघडणार हे पाहण्यासारखं ठरेल. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई विरार.